अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री सिद्धारूढाय नमः. कित्येक लोक अनेक जन्मांमध्ये विवेक तसेच वैराग्याने वागतात, परंतु त्यांना आत्मज्ञान झालेले नसते. ज्या जन्मात त्यांना सद्गुरु कृपा प्रसाद लाभतो त्या जन्मी त्यांचे विवेक आणि वैराग्यपूर्ण वर्तन सफल होते आणि ते आत्मज्ञानी होतात. दुहेरी अवतरण चिन्ह. सर्व उपनिषदांचा अर्थ ज्यांच्या हातचा मळ आणि जे स्वतःच ब्रह्मतत्व होते असे ते श्रीसिद्धारूढ साऱ्या जगाकडे अद्वैतभावाने पाहात व मुमुक्षूंना उपदेश देत आणि जरी मनात ऐक्यभाव होता तरी ते अनन्यभावाने शरण आलेल्या शरणार्थीचा प्रतिपाल करीत असत. असो, सिद्धनाथ हे काही दिवस चिंतामणी आश्रमात राहिले. त्यांना भेटण्यास दररोज जिज्ञासू लोक येत आणि सिद्ध त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करीत. ही बातमी एका शास्त्रीला कळल्याने त्यांनी सिद्धांना येऊन विचारले, मुमुक्षुत्व हा धर्म आहे किंवा तो एक गुण आहे? हे सांगा बरे आता. तेव्हा अवधूत म्हणाले, मुमुक्षुत्व हा निश्चितच धर्म नाही. अग्नीचा गुणधर्म हा कधीही उष्णता देण्याचाच असतो, परंतु जीवात्म्याच्या मनाची स्थिती सदैव मुमुक्षत्वाची असत नाही. मुमुक्षत्व हा जर मानवी गुण असता तर वारंवार साधनेचा अभ्यास घडला नसता अथवा घडण्याची आवश्यकता पडली नसती. परंतु मुमुक्षत्व हा भाव पूर्णपणे सवयीने आणि साधनाभ्यासाने मनुष्याला जोडला जातो हे जाणून घे. जर तू विचारशील की हा भाव कोठवर मनात राहतो तर त्याचे उत्तर असे आहे की जोवर मनुष्य स्वतः सद्गुरूला शरण जाऊन सद्गुरूपदेश प्राप्त करीत नाही अथवा महावाक्य त्याच्या कानी पडत नाही तोवर. त्यानंतर मुमुक्षूची वृत्ती अहं ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म अथवा चैतन्य आहे याची अनुभवातून प्राप्त झालेली जाणीव अशी होते. संपूर्ण ज्ञानप्राप्तीच्या परिणामामुळे ही वृत्ती अशी होत असल्याकारणाने त्यास अपरोक्ष असे म्हणतात. यामुळे देहभाव संपूर्णपणे नष्ट होतो आणि जेव्हा ही स्थिती स्थिर होते तेव्हा सागरात जलबिंदू एक व्हावा त्याप्रमाणे जीव ब्रह्मात एक होऊन जातो. हे बोलणे ऐकून शास्त्री मनोमनी संतुष्ट झाला आणि समाधान पावून त्याने सिद्ध महात्म्यांना नमस्कार करून तो स्वस्थानी परतला. त्यानंतर पिच्चंड्या नावाचे एक शास्त्री लगबगीने सिद्धांपाशी आले आणि त्यांनी विचारले, या भौतिक जगाचा आधार पृथ्वी आहे तर पृथ्वीला कशाचा आधार आहे? सद्गुरू त्यावर उत्तरले, पृथ्वी जलावर राहते. पाराशर या श्रुतीमध्ये तदाप्य पृथिवी असे वचन आहे. या जलाला अग्नीचा आधार असल्याकारणाने अग्निरापं असे श्रुतिवचन आहे. अग्नी वायूतून उत्पन्न होत असल्याने वायोर्ग्नी असे श्रुतिवचन आहे. वायूला आकाशाचा आधार असल्याकारणाने प्रत्यक्ष वेदांमध्ये आकाशाद्वायू असे वचन आहे व ज्ञानी लोक त्यास आकाशाचा श्वास म्हणून संबोधतात. त्या आकाशचे अधिष्ठान वसतिस्थान हे प्रत्यक्ष अक्षर अविनाशी परमात्मा होय. श्रुतिवचन आहे की तस्माद्वा यस्मादात्मनः आकाश संभूतः अर्थः. म्हणूनच या आपल्या आत्म्यापासून आकाश उत्पन्न झाले आहे. हे ऐकून शास्त्री खूपच आनंदित झाला व सिद्धांकरिता घरी जाऊन मिष्टान्न घेऊन आला. सिद्धांनी ते आनंदाने सेवन केले. त्यावर आणखी एक पुरुष येऊन त्यांना विचारू लागला, मनुष्याचे मन सदैव अतिशय चंचल असण्याचे कारण काय सांगा बरे? सिद्धांनी त्याला उत्तर दिले, एक वायू आणि दुसरा रजोगुण हे दोन्ही मिळून माणसाचे मन चंचल करतात. वायूचा अर्धा भाग घेऊन मन निर्माण झाल्याकारणाने वायूच्या स्वभावानुसार मनाला चंचलत्व प्राप्त झाले आणि म्हणूनच माणसाचे मन एक क्षणभर सुद्धा
स्थिर न राहता सदैव नाना प्रकारच्या विषयोपभोगाच्या गोष्टींमागे धावत असते. रजोगुणामुळे माणसाच्या मनात नाना तऱ्हेच्या शंका संशय येऊ लागतात. या दोन्हीपैकी मनाचे चंचलत्व त्रासदायक वाटत असलेल्यांनी पतंजली योगशास्त्राच्या मते प्राणायाम करावा. जेव्हा विकल्पामुळे मनुष्याला कोणत्याही गोष्टींविषयी मनोमनी निर्धार करणे अशक्य होत असल्यास त्याने आपले मन आत्मानात्म विचारी लावावे. तसेच दृश्यपसाऱ्यातून सत्य आणि असत्य काय आहे हे ओळखून मनावर आवर घालावा. असा हा विवेक, सद्गुरुबोध आणि चांगल्या विचारांचे चिंतन यांनी प्राप्त होतो. हे ऐकून तो आनंदाने म्हणाला, मला सद्गुरू लाभले. आज माझे भाग्य उजळल्यामुळे मला सद्गुरुदर्शन झाले. तेव्हा त्यांना विवेक म्हणजे काय हे आताच विचारून घ्यावे. सद्गुरू महाराज, दृश्य म्हणजे काय ते कृपया मला सांगा. तेव्हा सद्गुरू त्याला म्हणाले, परमात्म्याचे प्रतिबिंब असलेला जीवात्मा अंतःकरणातील मनोवृत्ती आणि इंद्रियांसमवेत जेव्हा घटासारख्या वस्तू पाहतो त्यावेळी त्या वस्तूला दृश्य असे म्हणतात. तेव्हा ती इंद्रिये दृश्य पाहणारी होतात. त्यावर पाहणाऱ्या इंद्रियामधील दोष जाणणारे मन दृश्य पाहणारे होऊन जाते. पुढे मनाचे संशयादी दोष जाणणारा चिदाभास दृश्य पाहणारा होऊन जातो. असा तो चिदाभास झोपेमध्ये लयास जाणाऱ्या कुटस्थ आत्म्याच्या निश्चितपणे अधीन असतो. त्या आत्म्याचे परमार्थरूप म्हणजेच कुटस्थ आत्मा आपोआपच दृश्य पाहणारा द्रष्टा होऊन जातो. कुटस्थ आत्मा ब्रह्मरूप असल्याकारणाने त्याच्याहून अन्य कोणीही द्रष्टा नसतो. हृदयस्थ असलेला हा निश्चल द्रष्टा परमात्मा त्यास आत आणि बाहेर अशा प्रकारचे भेद कधीच असत नाहीत. ज्या शुद्ध चैतन्याला परब्रह्म म्हणतात ते सदोदित तू स्वतःच आहेस, म्हणून तुझ्या वाचून द्रष्टा अन्य कोणीच नाही. हे तू जाणल्याने धन्य होशील. सिद्धनाथांचे हे भाषण ऐकून मलयनाथ नावाचा तो ब्राह्मण म्हणाला, सद्गुरुनाथा, तुमच्या कृपेने मी धन्य धन्य झालो. तुमचे अमृताप्रमाणे असलेले वचन ऐकून माझे पितर देखील पूर्णपणे धन्य झाले. त्यावर सद्गुरूंना वंदन करून मलयनाथ घरी गेला. 5व्या दिवशी रामभा नावाचा एक गृहस्थ आला आणि सद्गुरूंना म्हणाला, गुरुजी, कृपया सांगा की या जगताला कोणता प्रकाश भासतो. त्यावर सद्गुरू म्हणाले, दिवसाच्या वेळी सूर्य किंवा रात्रीच्या वेळी चंद्र किंवा नक्षत्रमाला हे कशाने प्रकाशित होतात अथवा झालेले दिसतात? रामभा म्हणाला, डोळ्यांनी. सिद्धांनी डोळे कसे झाकता? असे विचारताच तो म्हणाला, स्वतःच्या ताब्यात असलेल्या बुद्धीने. परंतु बुद्धी कोणत्या वस्तूमुळे प्रकाशमान होते? सिद्ध म्हणाले, अहंकाराने युक्त असलेल्या आत्म्यामुळे. जेव्हा अहंकार समाधीमध्ये लय होतो तेव्हा केवळ एक आत्मा मात्र उरतो. निश्चल, मूळज्ञानाने परिपूर्ण असलेला तुझा आत्मा तोच स्वयंप्रकाशित परमात्मा अथवा सच्चिदानंद परब्रह्म हे जाण. हे ऐकताच तो आत्मभावास निजस्थितीस प्राप्त झाला आणि उठून सिद्धांच्या चरणी लागला. त्यावर मी कृतार्थ झालो, असे म्हणून अतिआनंदाने तो स्वगृही गेला. 6व्या दिवशी चिदंबर दीक्षित नावाचा एक गृहस्थ सिद्धांच्या भेटीला आला. त्याने सिद्धांना विचारले, तत्त्वमसि याचा अर्थ काय? सिद्धांनी याचा अर्थ तूच ब्रह्म आहेस, असे उत्तर देताच तो म्हणाला, या वाक्याचा हा अर्थ नाही. खरा अर्थ मी सांगतो. कर्म करणाऱ्याचा आत्मा देवलोकी जातो. तेथे तो देवत्व प्राप्त करून शुद्ध होतो, असा या वाक्याचा अर्थ होतो. हे ऐकून अवधूत म्हणाले, वरील महावाक्य हे ज्ञानकांडावर, जीवात्मा आणि परमेश्वर यांचा परस्पर संबंध, जग, मोक्ष आणि मोक्ष मिळविण्याचे मार्ग विशद करणाऱ्या वेदांत अथवा उपनिषदातील भागाला ज्ञानकांड म्हणतात, आधारित असून कोणत्याही वस्तूच्या स्तुतिप्रीत्यर्थ लिहिले गेलेले नाही. त्याचे कारण ऐक. ज्या वस्तूला अथवा व्यक्तीला द्रव्य, गुण, कर्म, जाती, धर्म,
वर्ण आणि आश्रम अशा गोष्टी संबंधित आहेत त्या वस्तू किंवा व्यक्ती स्तुत्य होत. वरील महावाक्य हे संपूर्णपणे स्वतंत्र आणि कोणताही फरक नसलेल्या, सर्वाभूती एकसमान आत्म्याकरिता लिहिले गेले आहे. हे वाक्य स्तुतिपर नसून मोक्षाची तळमळ असलेल्या व्यक्तीला म्हणजे मुमुक्षूला उपदेश देण्याकरिता आहे. जर हे महावाक्य स्तुतिपर असते तर कर्म करणे हेच मुख्य कर्तव्य होऊन राहिले असते आणि ज्ञानी व्यक्ती जन्मभर केवळ कर्म करण्यातच जीवन व्यतीत करून राहिल्या असत्या. परंतु असे कोठेही दिसून येत नाही. ज्ञानी व्यक्ती कर्ममार्गात रममाण होत नाहीत. म्हणजे हे महावाक्य उपासनेच्या दृष्टिकोनातून व्यक्त केले गेलेले आहे, असे अवधूत म्हणाले. त्यावर सिद्धारूढांनी दीक्षितास विचारले, तूच ब्रह्म आहेस, या उपासनेप्रमाणे तू स्वतःला ब्रह्माहून शुद्ध चैतन्य भिन्न समजतोस किंवा अहंग्रह उपासना, स्वतःचा आत्मा ही एक वस्तू समजून त्यावर ध्यानधारणा करणे. परंतु शुद्ध आत्मा ही काही ध्यानधारणेची वस्तू होऊ शकत नसल्याने विविध प्रकारची चिन्हे वापरली जातात. साधून घेतोस? कारण या दोन्ही उपासनांमध्ये मानसिक रूपात कर्म केले जाते आणि ज्ञानी व्यक्तीला तर कर्म निषिद्ध आहे असे आपली शास्त्रेच सांगतात. याला वेदांचा आधार आहे तो ऐक, न कर्मणा न प्रजया न धनेन त्यागेनैकेनामत्वमनुष्यः. याचा अर्थ असा आहे की विधिवत शास्त्रोक्त कर्मकांडे करून किंवा पुत्रपौत्रादिकांमुळे किंवा धनप्राप्ती करून जीवात्म्याला अमरत्व कधीही प्राप्त होत नसते. असे अमरत्व सर्वसंगपरित्यागानेच प्राप्त होते. हे सद्बुद्धी असलेल्या मनुष्या, हे वेदवाक्य केवळ त्यागावरच आधारित आहे असे जर तू म्हणशील तर या वाक्याचा उत्तरार्ध ऐक. तो ऐकताच तुझा संशय निश्चितच पूर्णपणे नाहीसा होईल. ज्ञानादेव तू कैवल्य नान्यः पंथाय विद्यते, म्हणजे केवळ ज्ञानप्राप्तीनेच मोक्ष, कैवल्य मिळतो, याच्या व्यतिरिक्त अन्य कोणताही मार्गच नाही. म्हणूनच वरील महावाक्य हे वेदसंमत असून केवळ ज्ञानप्राप्तीकरिताच आहे. जर हे महावाक्य कर्मपर, कर्म करण्यास सांगणारे असते तर ते निश्चितच अणुएवढे देखील अज्ञान निवारण्यास उपयोगी ठरले नसते. हे ऐकून दीक्षित संतुष्ट झाले. 7वे दिवशी प्रातःकाळी सिद्धारूढ महाराज सभामंडपामध्ये विराजमान झाले. त्यावेळी तिरकभाने त्यांना प्रश्न केला, ब्रह्म आत्म्याचे ऐक्य असल्याचे कोणत्या लक्षणांनी सांगता येईल? त्यावर महात्मा सिद्धारूढ म्हणाले, जो सुखमय, चिरकाल, शाश्वत, ज्ञानरूप, सर्वव्याप्त आणि नामरूपास आधारस्तंभ आहे. जो बुद्धी सनातलनी असून बुद्धीला चालना देतो. जो शुद्ध असून अमर्याद आहे आणि जो वरील महावाक्याचा पूर्णपणे अर्थ व्यक्त करतो. असा वरील सर्व लक्षणांनी युक्त असलेला हा आत्मा होय. ब्रह्मास सुखमात्र म्हणाले असते तर, विषयांमध्ये केवळ क्षणिकच सुख लाभते म्हणून त्यास नित्य, शाश्वत असे निश्चितपणे लक्षण जोडले आहे. तसे पाहू गेले असता, आकाश, दिशा, वेळ आणि मन हे देखील चिरकालच आहेत परंतु ते निश्चितपणे ज्ञानरूप नाहीत म्हणूनच ज्ञानरूप असे ब्रह्माचे लक्षण आहे. सूर्य, चंद्र आणि अग्नी हे देखील प्रकाशमयच आहेत परंतु ब्रह्मास मात्र सर्वव्याप्त असे लक्षण जोडले असता अतिव्याप्तीचा काहीही दोष लागत नाही. असे हे ब्रह्म अनेक लक्षणांनी शोभित असून विषयांचे दोष नाहीसे झाल्यावर प्राप्त होते. हे ऐकून तिरकबने विचारले, आनंद हा गुण कसा आहे? सिद्ध म्हणाले, आनंद हा गुण नव्हे. गुणांना अतिथीप्रमाणे येणे जाणे असते. ज्यास आत्मप्रेम असते त्याचा आनंद कधीच नष्ट होत नाही. त्यावर तिरकभाने विचारले, जर मनुष्याच्या बुद्धीस ब्रह्म अनाकलनीय आहे, तर तो ब्रह्मानंद न प्राप्त करता बुद्धीचे दुःख कसे निवारण होणार? सिद्ध म्हणाले, तू म्हणतोस ते सत्य आहे. अशुद्ध बुद्धी असता निश्चितच ब्रह्मप्राप्ती नाही.
परंतु ज्या व्यक्तीची बुद्धी वेदांताच्या श्रवणामुळे पूर्ण शुद्ध झाली आहे, अशा व्यक्तीला, बुद्धीला प्रत्यक्ष ब्रह्म दिसते. त्वम या शब्दाने स्वतःच्या अशुद्ध बुद्धीचा शोध घ्यावा, स्वतःचे दोष स्वतः जाणून घेणे, तदनंतर तत् या पदावर लक्ष केंद्रित केल्याने अज्ञानाची सर्व पटले गळून पडतात. त्या क्षणीच निश्चितपणे ब्रह्मसाक्षात्कार होतो. त्यावर दुःख पूर्णपणे नाहीसे होते. हे ऐकून तिरकंब आनंदित झाला. 8व्या दिवशी सिद्ध अवधूत मंदिरात बसले असता न मागताच त्यांना नैवेद्य प्राप्त झाला. त्यावर तो नैवेद्य भोजन करून त्यांनी जलप्राशन केले. त्यावेळी सांप्रदायिक आणि रूढीबद्ध संस्कार असलेल्या गोविंदम नावाच्या एका ब्राह्मणाने त्यांना पाहून विचारले, हे सिद्ध पुरुषा, ज्ञानी व्यक्तीला पूर्ण ज्ञानप्राप्तीनंतरही तहान भुकेचा त्रास होतो, तसेच प्रारब्धभोगही कष्ट देतात असे म्हणायला पाहिजे. तुमच्याच अनुभवाने असे दिसते आहे की जरी वृत्ती ब्रह्मानंदी लीन झाली तरी देखील दुःखनिवारण होऊन पूर्ण सुखप्राप्ती होते, ही वचने खोटी होत. हे ऐकून सिद्धारूढांनी त्यास विचारले, तुझ्या या प्रश्नामध्ये तू आत्मचैतन्यावर आरोप करीत आहेस किंवा या मर्त्य देहालाच तू ज्ञानी व्यक्ती समजत आहेस? कारण आत्मचैतन्यास कोणतेही दुःख नाही. कारण आत्मा हा षड्रिपुरहित असून पंचकोशांनी बनलेल्या देहाच्या तसेच त्रिगुणाच्या पलीकडे आहे. तू देहाकडे पाहून हा आरोप करीत असशील तर आत्मज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीस सर्वसामान्यांप्रमाणे देहधर्म नसतात. देह हा प्रारब्धाच्या अधीन असला तरी चैतन्याला मात्र सुख, क्षीण नाहीत. जेव्हा एखाद्या व्यक्तीस मुमुक्षुदशा, मोक्षाची तीव्र तळमळ प्राप्त होते त्याचवेळी तो देह आणि चैतन्य या दोन्ही गोष्टी एकच आहेत याचा तिरस्कार करतो. असे असता आत्मस्वरूपाशी नीम झालेल्या ज्ञानाला देहाचे दुःख असते असे कसे म्हणतोस? त्यावर गोविंदभाने नम्रपणे सिद्धारूढांना हात जोडून वंदन केले व म्हणाला, आम्ही सांप्रदायिक आणि रूढीवादी अशी देहबुद्धी असलेली माणसे असून, हे स्वामी महाराज, वेदांतातील वचने मुळीच जाणत नाही. मला स्वतःची अशी विचारशक्तीच नाही, केवळ आपल्या दर्शनमात्रे मी धन्य झालो. असे म्हणून नमस्कार करून तो ब्राह्मण उठून गेला. 9व्या दिवशी एक स्त्री येऊन सिद्धारूढांना नम्रपणे नमस्कार करून म्हणाली, हे स्वामी, मी एक अतिशय दीन आणि अज्ञानी व्यक्ती आहे. जो मार्ग धरल्याने मी धन्य होईन तो सन्मार्ग आपण मला दाखवा, असे म्हणून तिने सद्गुरूंचे पाय धरले. तेव्हा सिद्धनाथ तिला म्हणाले, दररोज प्रातःकाळी उठून स्नान करून त्यावर विभूती आणि रुद्राक्षमाळा धारण करावी. त्यावर अंगन्यास आणि करन्यास, ठराविक मंत्र म्हणत स्वतःच्या शरीराच्या विविध इंद्रियांना हाताने स्पर्श करणे, करून शांत मनाने देवाची पूजा करावी. त्यावर सदोदित नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्राचा जप करावा, जेणेकरून तू निश्चितच मुक्त होशील. हे ऐकून ती स्त्री आनंदित झाली आणि सद्गुरूस वंदन करून घरी परतली. श्रीसिद्धनाथ त्याठिकाणी साधुजनांच्या मेळाव्यात 9 दिवस राहिले. तिथून श्रीसिद्धारूढ जेव्हा तीर्थाटनाकरिता निघाले तेव्हा त्या गावाचे समस्त गावकरी गावाच्या वेशीपर्यंत त्यांच्या सोबत आले. तिथे छोट्या नारायणाचे दर्शन घेऊन महादेवाच्या सुंदर अशा मंदिरी भेट देऊन श्रीशंकराचे दर्शन घेऊन सिद्धारूढ पुढे गेले. त्यावर त्यांनी ठस्करा व मस्करा ही स्थाने पाहिली आणि तिरवटारी कृष्णमूर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पद्मावपुरीस आले व त्यांनी तिथे अनंतशयीचे पूजन केले. त्यावेळी तिथे ब्राह्मणभोजन चालले होते. सिद्धारूढ ब्राह्मणांच्या पंक्तीत जाऊन बसले. तेव्हा 4 ब्राह्मण त्यांना म्हणाले, तुझ्या शरीरावर तर शूद्र चिन्हे दिसत आहेत, तेव्हा तू ब्राह्मणांच्या पंक्तीत कसा येऊन बसलास? त्यावर सिद्धनाथ म्हणाले, तुम्हाला ब्रह्मचिन्हे दिसत नाहीत.
त्यावर ते म्हणाले, जर तू ब्राह्मण असता तर इतर ब्राह्मणांप्रमाणे तुझ्या डोक्याला शेंडी तसेच अंगावर जानवे दिसत नाहीत. त्यावर सिद्धारूढ संन्यासी त्या कर्मठांना वेदांताचे उदाहरण देऊन म्हणाले, अशी खयज्ञोपवीत यती यादृच्छिको भवते, म्हणजे ज्या यतीस शेंडी आणि जानवे नाहीत त्याने पूर्णपणे इच्छारहित असावे. त्यावर ब्राह्मण म्हणाले, परंतु यतीप्रमाणे दंड कमंडलू इत्यादी चिन्हे आपल्याकडे नाहीत. त्यावर सिद्ध म्हणाले, आमचे ज्ञान हाच आमचा दंड आहे. सर्वत्र समभाव हीच आमची कफनी. आमचे वैराग्य हेच भस्मलेपन, तसेच तत्व आणि विवेक हेच आमचे कमंडलू. सिद्ध सद्गुरूंचे भाषण ऐकून ते ब्राह्मण चकित झाले आणि आपसात म्हणाले की हा पूर्णपणे ब्रह्मज्ञानी आहे, यास अवश्य भोजन दिले पाहिजे. अतिथी हा परमेश्वरस्वरूप असल्याने त्यास पूर्णपणे तृप्त केल्याने गृहस्थास सर्व प्रकारे अर्थप्राप्ती होते आणि तसे न केल्यास त्याची सर्व संपत्ती नष्ट होते. तिथे भोजन करून सद्गुरुनाथ जनार्दन स्वामी क्षेत्री गेले. पर्वत शिखरावर स्वामीरायांची आचमनमुद्रा पाहून सिद्धनाथ म्हणाले की ज्ञानी व्यक्तीच्या दृष्टिकोनातून हे जगत केवळ एक अजळभर मात्र आहे. तिथून ते भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनार्थ उडुपी क्षेत्री गेले. तिथे ते म्हणाले की हा परमात्मा, क्षेत्रज्ञ, हा ब्रह्मरूप होय. हाच संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून उरला आहे. या सुंदर आणि आकर्षक जगाची निर्मिती त्यानेच केली असल्याने त्याचे नाव कृष्ण आहे. अशा प्रकारे चिंतन करून आणि थोडा वेळ समाधी स्थितीत राहून तिथून आनंदस्वरूप असलेले ते स्वामी पुढे गेले. असो, ज्याचे श्रवण केल्याने सर्व पापे भस्म होतात, अशा या श्रीसिद्धारूढ कथामृताचा गोड असा हा 6वा अध्याय श्री शिवदास श्रीसिद्धारूढ स्वामींच्या चरणी अर्पितो. सर्वांचे कल्याण होवो. श्रीगुरु सिद्धारूढ चरणारविंदार्पणमस्तु. 6